परीक्षेच्या घोटाळ्याचं गोधरा कनेक्शन आता उघडकीस आलंय। या सर्व घोटाळ्याचं केंद्र गोधरा असल्याचं झी मीडियाच्या ऑपरेशन नीट मधून समोर आलंय। गुजरात मधील एका केंद्रावरून हा घोटाळा कसा घडवून आणला गेला पाहूयात या इनसाइड स्टोरीतून। नीट परीक्षा घोटाळ्याचं गुजरात कनेक्शन। गोधरामधील जलाराम सेंटर घोटाळ्याचं केंद्र। झी मीडियाच्या ऑपरेशन नीट मध्ये धक्कादायक गौप्यस्फोट। नीट परीक्षेच्या घोटाळ्याचं गोधरा कनेक्शन उघडकीस आलंय। या सर्व घोटाळ्याचं केंद्र गुजरात मधील गोधरा असल्याचं झी मीडियाच्या ऑपरेशन नीट मधून समोर आलंय। आवडीच्या परीक्षा केंद्रासाठी 10 लाखांची लाच घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ओडिशा, झारखंड, कर्नाटक या राज्यातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील परीक्षा केंद्राऐवजी चक्क गोधरातील जलाराम केंद्राची निवड केली आहे। 26 विद्यार्थ्यांच्या ग्रुपपैकी 16 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी जलाराम केंद्र निवडलं। या विद्यार्थ्यांच्या नावाची यादीही पोलिसांच्या हाती लागली आहे। जलाराम परीक्षा केंद्रात कशा प्रकारे घोटाळा झाला पाहूया। लाच देणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगितलं? ज्या प्रश्नांची उत्तरं येत नाहीत ती कोरी सोडा। विद्यार्थ्यांनी कोऱ्या सोडलेल्या प्रश्नांचं काय व्हायचं? विद्यार्थ्यांनी कोरी सोडलेली उत्तरं सेंटर मधील तुषार भट लिहित होता। परीक्षा केंद्रावर कसा व्हायचा भ्रष्टाचार? कॉपी पॅक करून पाठवण्यासाठी 3 तास लागायचे। या वेळात OMR शीट भरली जायची। विद्यार्थ्यांकडून किती रुपयांची लाच घेतली? प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये, एकूण 2.6 कोटी रुपये घेतले। जब एग्जाम चल रहा था तो वो जिसपे शंका थी, तुषार भट करके वहाँ का टीचर है, उसके मोबाइल में से कुछ बच्चों का लिस्ट एक मिला हुआ था उनके रोल नंबर के साथ, और उसकी गाड़ी चेक करने पे 7 लाख रोकड़े कैश भी मिला हुआ था। परीक्षेत कॉपी करण्यासाठी तब्बल 10 लाखांचा दर फिक्स करण्यात आला होता। आरोपी आणि विद्यार्थ्यांमध्ये 12 कोटींहून अधिक रुपयांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे। रॉय ओव्हरसीज कंपनी चालवणारे परशुराम रॉय आणि तुषार भट या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार असल्याचं चौकशीत उघड झालंय। नीट परीक्षेत घोटाळा करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला असून 4घांना अटक करण्यात आली आहे। गोधरा में भी कोचिंग सेंटर्स के साथ मिलकर, एक पर्टिकुलर कोचिंग सेंटर था, उसके साथ मिलकर कैसे ये लीक हुआ? तो ये बिहार और गुजरात, ये एनडीए का गठबंधन क्या नीट डिजास्टर अलायंस हो गया है? एक उदाहरण बिहार से है, दूसरा उदाहरण गोधरा से है। नीट परीक्षेतल्या घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय। सुप्रीम कोर्टात याबाबतची सुनावणी सुरू आहे। परीक्षा रद्द करण्याची आणि सीबीआय चौकशीची मागणी याचिकेत करण्यात आली आहे। आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास। कल्याणी नगर अपघात प्रकरणाचे अपघाताचे अनेक धक्कादायक पैलू समोर येतात। घटना घडल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये काय दृश्य होतं, तिथे कोण कोण उपस्थित होतं, पोलिसांची वागणूक कशी होती, अल्पवयीन आरोपीला बर्गर खायला दिल्याचं प्रकरण काय आहे, इतकंच नाही तर अल्पवयीन आरोपीला ससूनमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पर्यंतच्या संपूर्ण घटनाक्रमाचा खुलासा एका प्रत्यक्षदर्शीने केलाय। धनंजय बाराथे असं त्याचं नाव आहे आणि येरवडा परिसरात सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते परिचित असलेल्या धनंजय बाराथे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। त्या पहाटे येरवडा पोलीस स्टेशन मध्ये नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी धनंजय बाराते आहेत। प्रत्यक्षदर्शी आम्ही ज्या मतदारसंघात राहतो त्या लोकप्रतिनिधीची गाडी तिथं थांबली होती बाहेर। त्याच्यावर जे लोकप्रतिनिधी स्टिकर असतात त्यांनी ते पाहून मला सांगितलं की असं भाऊ ऍक्सिडेंट झालाय आणि तिथं मोठ्या मोठ्या गाड्या थांबलेल्या आहे। काही जे विटनेस होते, जे मी त्याचं समक्ष डोळ्याने पाहिलेले, काही विटनेस जे होते ज्यांनी त्या अपघातातील त्या मुलाला पकडलं साक्षात तिथं, तर त्यांना तिथं साक्ष देऊ दिली नाहीये, त्याला तिथून हाकलण्यात आलेलं आहे। साहेब, त्या मुलाला जे मारायला लोक होते तिथं, जमावाने जो चोप दिला त्याला पकडून, तर त्या लोकांना धमकवून तिथून पाठवण्यात आलं। त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची मोबाईलची वापरण्याची सक्ती केली होती की मोबाईल काढू नका खिशातला किंवा कोणत्याही प्रकारचं शूटिंग काढू नका वगैरे। ऐकायला मिळालं की जो अल्पवयीन आरोपी किंवा जे लोक ते आले होते त्यांना पोलिसांनी खायला मागवलं,
पिझ्झा मागवला तो किती काय आहे? ऍक्च्युली ती रात्रीचा कारभार नव्हता तो कारभार होता दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेचा दुपारच्या 2 वाजताचा कारभार. आरोपी हवा असतो लॉकअप मध्ये, पण आरोपीला ट्रीटमेंट देण्यात आली. पोलिसांच्या साईड एक लिपिकांचा जो रूम आहे त्याच्यात त्याला बसवलं होतं आणि एक झाडासारखा एक व्यक्ती तिथं बसला होता. नंतर कळलं की तो ड्रायव्हर होता, जो मीडियामध्ये मी ते पाहिलं हो तिथं. मग त्यांना तो बर्गर वगैरे तो देण्यात आला आहे. पण हे लोकप्रतिनिधी स्वतःहून तिथे आले होते, एकटेच आले होते का? महत्वाचं म्हणजे ते का की काय झालं, कुणाच्या गाडीत आले होते काय? नाही, लोकप्रतिनिधी त्यांच्या गाडीतच आले होते, परंतु त्यांच्या सोबत त्या अपघात प्रकरणातील नातेवाईक किंवा त्याचे ते वडील त्यांच्या सोबत